नाशिक जिल्ह्यातील 6 धरणं ओव्हरफ्लो झाल्याची बातमी हाती येते। नाशिक जिल्ह्यात 3 दिवस संततधार पावसानं हजेरी लावल्यानंतर पावसानं जरा काल विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळालं। पावसाने धरण क्षेत्रात जोरदार बॅटिंग केल्यामुळे जिल्ह्यातील साधारण 6 धरणं ही 100% भरली आहेत, तर इतर धरणांमधील पाणीसाठा 80%च्या पुढे गेल्याचा रिपोर्ट हाती आला। दरम्यान नाशिकमधून 4 दिवसात तब्बल 15 TMC पाणी जायकवाडीकडे सोडण्यात आलं। 4 दिवस धुवाधार पाऊस बरसल्यानंतर गेल्या 24 तासात पावसानं जरा विश्रांती घेतली। पेठ, सुरगाणा, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात देखील कालपासून तुरळक पाऊस आहे। मात्र श्रावण सरींचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं गर्दी करतात। तीन दिवसाच्या संततधार पावसानं धरणातील पाणीसाठा वाढला असून गंगापूर, भावली, वालदेवी, नांदूर मध्यमेश्वर या धरणातून अद्यापही पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण आता 88% भरल्यानं नाशिककरांची पाण्याची चिंता टळली। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।